नमस्कार. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी परमेश्वराची भक्ती करताना फक्त मानवता धर्म शिकवला. ईश्वर भक्तीचे मार्ग वेगळे असले तरी परमेश्वर हा फक्त भक्तीचाच भुकेलेला आहे. त्यासाठी नित्य कर्म करत ईश्वर भक्ती मनोभावे करा. असा भक्तीचा सोपा मार्ग आहे जो खरा ईश्वरापर्यंत पोचतो. असे संदेश देणारे, ज्यांच्या व्यक्तिमत्वात समरसता व अलिप्तपणा जाणवतो, असे संत सावतामाळी. आज आपण त्यांचा जीवन परिचय जाणून घेऊयात. सोलापूर जिल्ह्यातील माहडा तालुक्यात आरण येथे त्यांचा जन्म झाला. वडिलोपार्जित वारकरी पंथाचे व भक्तीचे त्यांना बाळकडू मिळाले होते. सावतामाळी हे माळी समाजातील असल्याने शेती हा व्यवसाय सांभाळून विठ्ठलाचे नामस्मरण त्यांनी केले. त्यांचे मूळ गाव मिरज येथील औसे, परंतु त्यांचे पंजोबा हे आरण गावी स्थायिक झाले. संत सावतामाळी हे तसे सेना महाराज व नरहरी सोनार यांचे समकालीन संत. त्यांच्याप्रमाणे व्यवसायातील काही शब्द व वाक्प्रचार त्यांच्या अभंगात त्यांनी वापरले आहेत. संत सावतामाळी यांच्याबद्दल संत नामदेवांनी खूप सुंदर वर्णन केले आहे. धन्य ते आरण रत्नाचीच खाण, जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. सावतामाळी यांना 2 अपत्य, मुलगा विठ्ठल व मुलगी नागाबाई. ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे अभंगाद्वारे भक्तीद्वारे ते महिमा गात असत. त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दन यांच्यामध्येही मोठा लौकिक होता. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंगात भक्तीचा अखंड मळा ते फुलवत असे. सावतामाळी यांनी आपली कर्तव्य व कर्म करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे, अशी शिकवण समाजाला दिली. ते शेतात काम करीत असतानाच पांडुरंगाचे भजन म्हणत. पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला ते पंढरपूरला कधीही गेले नाहीत. तसं भजन कीर्तन करीत पांडुरंगच त्यांना भेटायला येत असे. त्यांच्या विहिरीची मोठ स्वतः पांडुरंग चालवत असे. शेतातील सर्व कामे सावताबरोबर पांडुरंग सुद्धा करत असे, असे त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसते. अध्यात्म, भक्ती, आत्मबोध, कर्तव्य यांची खरी सांगड त्यांनी त्यांच्या भक्तीत घातली. धर्मचारणातील अंधश्रद्धा, कर्मटपणा यांची कसलीच भीड त्यांनी कधीही ठेवली नाही. न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची, असा त्यांचा रोकड अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मउन्नतीचा मार्ग दाखवला. काशीबा गुरव नावाच्या व्यक्तीने त्यांचे अभंग लिहून ठेवले असे सांगण्यात येते. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यात त्यांना पांडुरंग दिसत होता. आमची माळी याची जात, शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. एकदा सावतामाळी आपल्या शेतात काम करत होते. तेव्हा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व स्वतः श्रीहरी पांडुरंग हे कुर्मादास नावाच्या संताच्या भेटीला चालले होते. वाटेत त्यांना सावतामाळी यांचे गाव आरणभेंडी लागले. तेव्हा पांडुरंग म्हणाले, मी सावताला जरा भेटून येतो. त्यावेळी देवांना चेष्टा करण्याची लहर आली. त्यांनी लहान मुलाचे रूप धारण केले. धावत धावत सावता महाराजांकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मागे चोर लागलेत, मला वाचवा, मला कुठेतरी लपवा. तसा सावता महाराजांनी पांडुरंगाला लहान मूल म्हणून आपल्या पोटाशी लपवले. त्यावर कांबळ बांधले. इकडे मात्र नामदेव, ज्ञानेश्वर पांडुरंगाची वाट पाहून थकले. तेव्हा देवाला शोधत शोधत सावतामाळ्याच्या शेतात पोचले. तेव्हा देव त्यांना कुठेही दिसणार. त्यांनी सावता महाराजांना विचारले, देवांना पाहिले का? तेव्हा सावता महाराज शांत बांधावर बसले होते. देवाला पोटाशी बांधून भजन म्हणत होते. परंतु दोघेही अंतर्यामी असल्याने त्यांनी ओळखले, देव सावतामाळ्याच्या पोटाशी लपलेले आहेत. तसे देव प्रकट झाले, सावता महाराजांना दर्शन दिले. तसे ते सर्वच जण कुर्मादासला भेटायला गेले. सावतामाळी आपल्या कामात व अभंगात इतके तल्लीन असायचे की कोणी आलेले गेलेले त्यांना भान नसायचे. एकदा त्यांच्या सासूरवाडीचे लोक त्यांच्याकडे आले. मात्र ते भजनात इतके रंगून गेले की त्यांच्याकडं काहीही लक्ष दिलं नाही. त्यांना कळलंच नाही कोण आले कोण गेले. त्यांच्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्यावर रागावली. तेव्हा ते पत्नीला म्हणाले, प्रपंच पाहुणे परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. ऊच नीच काही न पाहे, सर्वथा पुराणीच्या कथा पुराणात.
आपल्या कामातच देव पाहावा. परमेश्वराला आळवण्यासाठी कोठे न जाता काम करतच परमेश्वराला श्रद्धेने पूजावे, हीच खरी ईश्वर भक्ती. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तीचे कार्य त्यांनी निष्ठेने केले. म्हणून आषाढीला सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जातात. परंतु सावतामाळी महाराजांची पालखी पंढरपूरला जात नाही. मात्र आषाढी वारी झाल्यावर प्रत्यक्ष पांडुरंगाची पालखी सावता महाराजांच्या भेटीला आरणभेंडीला जाते. देव भक्ताच्या भेटीला जातो. यातून परमेश्वराची नितांत भक्ती आपणास पाहायला मिळते. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग, तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये यांची गरज नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. फक्त तुम्ही अंतकरणापासून परमेश्वराला स्मरा, त्याचे चिंतन करा, असा उपदेश त्यांनी समाजाला दिला. ईश्वर भक्तीचा अधिकार सर्वांनाच आहे. जय जय रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. संत सावतामाळी महाराज की जय. आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कळवा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.